महिलांसाठी आठवड्यातील 4 दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. मासिक पाळी दरम्यान भारतातील काही घरांमध्ये काही नियम असतात. काही महिला एकाच खोलीत बसून असतात किंवा स्वयंपाकघरात न टाळतात. याच काही प्रथांच्या निषेधार्थ एका महिलेने मोठं पाऊल उचललं आहे. मासिक पाळीशी संबंधित प्रथांच्या निषेधार्थ भोपाळमध्ये एका महिलेने तिचे लग्न मोडले आहे. मासिक पाळीच्या काळात तिला भेदभाव सहन करावा लागला होता. सासरची मंडळी महिलेला खोलीत बंद करून ठेवत होते, तसेच आंघोळही करू देत नव्हते. तिने या संदर्भात पतीला याची माहिती दिली, मात्र पतीने देखील यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. याच गोष्टींना कंटाळून महिलेने सासरचं घर सोडलं. नंतर पतीला तिने घटस्फोटही दिला. पती आणि पत्नीचं वय 30 आहे. दोघांनीही अरेंज मॅरेज केलं होतं. तो व्यक्ती पुजारी आहे. भोपाळ जवळील एका छोट्या गावात त्यांच्या पालकांसोबत तो राहत आहे. लग्नानंतर काही दिवस चांगले आनंदात गेले, मात्र काही दिवसानंतर महिलेला लक्षात आले की तिचे कुटुंब पारंपरिक आणि जुन्या प्रथांमध्ये अडकले आहे. यामुळे महिलेला खूप त्रास सहन करावा लागला. जेव्हा तिचा पतीही या गोष्टींना विरोध करू शकला नाही, तेव्हा महिलेने पतीसोबत गाडीमोड घेण्याचे ठरवले. मासिक पाळीचे 4 दिवस महिलेला स्वयंपाकघर किंवा पूजा कक्षात प्रवेश बंदी होती. तिला एका बंद खोलीत राहण्यास सांगितले. इतकंच नाही तर सासूने तिला आठवडाभर आंघोळही करू दिली नाही. याच त्रासाला कंटाळून लग्नाच्या 4 महिन्यानंतर महिला सासरचं घर सोडून माहेरी गेली. यानंतर दोघांनीही परस्पर संमतीने भोपाळ जिल्हा कुटुंब न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. हा अर्ज हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13 ब अंतर्गत होता. न्यायालयाने अर्ज मंजूर केला आणि घटस्फोटाचा आदेश जारी केला.